ती हॉलमध्ये आली होती, पण आता मात्र तिला थोडं करकरायला लागलं होतं. थोडं डोकं पण जड झालेलं. भांगेचा असर होता तो. तरी ती हळूहळू स्वतःला सावरत जिना चढून वर जाऊ लागली. पण आत्ता मात्र तिला सगळं धूसर दिसू लागलं. पण एक एक पाऊल पुढे टाकत ती वर गेलीच. पण ती पुढे जाणार इतक्यात तिच्या कमरेला पकडून कोणीतरी तिला स्वतःजवळ ओढलं आणि त्या रूममध्ये घेऊन जाऊन त्या रूमचा दरवाजा बंद केला. ती मात्र डोळ्यांची उघडझाप करत त्याच्याकडे पाहत होती आणि तो तिच्याकडे पाहून मिश्किलपणे हसत होता. आता पुढे ती तिच्या नशेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत डोळ्यांची उघडझाप करत होती. आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. हे जान, आय एम सॉरी डिअर, तो आता पपी फेस करत बोलला. पण ती मात्र त्याच्याकडे एकटक पाहत होती. त्याला काही कळत नव्हतं ही अशी का पाहते. हे जान, काय झालं? अशी का पाहतेस तू मला? त्याने विचारलं. अमित सर, तुम्ही इथे काय करत आहात? ही ती हसून बोलली. अमित सर, सिरियसली? जानू, तुझा मीत आहे ना मी? हे काय आता नवीनच? तो बोलला. त्याला काही कळत नव्हतं ती अशी का बोलत आहे. नाही, तुम्ही अमित सर आहात. प्लीज सांगा ना, माझा मीत कुठे आहे? ती तोंड बारीक करून विचारू लागली. अरे देवा, हिला काय झालं आता? फ्लॅशबॅकमध्ये गेली की काय? की नाटकी करते मुद्दाम मला त्रास देण्यासाठी? तो विचार करू लागला. जानू, अगं बच्चा, मीच तुझा मीत आहे, तो पुन्हा बोलला. नाही, कुठे आहे माझा मीत? ती आता त्याच्या कॉलरला पकडून बोलली. त्याने मात्र आता डोळे गोल गोल फिरवले. पण ही अशी का लाडात बोलते? माझी जानू तर चिडली होती ना माझ्यावर, मग आता लाडात का बोलत आहे? तो स्वतःशीच बोलला. त्याला आता शंका येऊ लागली की नक्कीच काहीतरी गौडबंगाल झालं हिच्यासोबत. भांग तर नाही ना प्यायली ही? ओ गॉड. जानू, एक मिनिट, इथे बघ. तो तिला त्याच्याकडे बघायला सांगत होता, जेणेकरून तो चेक करू शकेल की हिने भांग प्यायली आहे की अजून काही वेगळं घडलंय. पण तिला नशा चढली होती, त्यामुळे ती इकडे तिकडे मान हलवत होती. त्याच्याने काही ती आवरत नव्हती. शेवटी त्याने तिला भिंतीवर पुश केलं, तिचे दोन्ही हात लॉक केले आणि आता तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले आणि तो तिला किस करू लागला. ती मात्र त्याला ढकलत होती, पण तो मानला नाही. कधी तिचा खालचा ओठ तर कधी वरचा ओठ चोखत होता तो. बस थोडाच वेळ आणि मग त्याने तिला सोडून दिलं. आता तिच्या ओठांची चव घेतल्यानंतर त्याला कळलं होतं की मॅडमने भांग प्यायली आहे. त्याने तर डोक्यावर हातच मारला. पण ती मात्र आता त्याला रागाने पाहत होती. यू किस्ड मी? हाऊ डेअर यू? अमित सर, तुम्ही ना खूप वाईट आहात. मी तुम्हाला किती जेंटलमॅन समजत होते, पण नाही, तुम्ही सगळे पुरुष सारखेच असतात. तिने आता त्याची कॉलर पकडली होती आणि ती खूप रागात होती. जानू, मी अमित सर नाही ग. म्हणजे आहे, पण मीच तुझा मीत आहे जानू, तो कळवळून सांगत होता. शट अप, ती ओरडली. आय एम सॉरी मीत, माझा पहिला किस फक्त तुझ्यासाठी होता, पण ह्या अमित सरांनी मला जबरदस्तीने किस केला. आय एम सॉरी. ती काहीही बडबडत होती आणि त्यावर इथे अमितने मात्र डोळे फिरवले. देवा, हिचं काय करू आता? लोक भांग प्यायल्यावर खरं बोलतात, पण ही तर डायरेक्ट फ्लॅशबॅकमध्ये गेली. तो बोलला, पण त्याला लगेच काहीतरी सुचलं. तशी त्याच्या चेहऱ्यावर एक चमक आली. जानू, तुला तुझ्या मीतला भेटायचं आहे ना? ये, तो बोलला आणि तिला जवळ बोलावलं त्याने. आता त्याने त्याच्या शर्टचं एक एक करून बटन ओपन करू लागला तो. तसे तिने तिचे डोळे मिटले. सर, प्लीज काय करत आहात? ती बोलली. पण तो थांबला नाही. त्याने आता त्याचा शर्ट काढून फेकून दिला होता. तिचे डोळे मात्र बंदच होते. त्याने तिचा हात हातात घेतला आणि त्याच्या खांद्यावर असणाऱ्या बर्थमार्कवर ठेवला. जानू, ओपन युअर आईज डिअर, तो बोलला. पण तिने मान नाहीमध्ये हलवली. जानू, तुला मीतला भेटायचं आहे ना? मग डोळे उघड, तो बोलला. तसे तिने हळूहळू डोळे उघडले, पण समोर त्याला उघडं पाहून तिला अजूनच लाज वाटू लागली. जानू, लुक ॲट धिस, त्याने त्याच्या खांद्यावर असणारा तिचा हात दाखवला. तिने हळूच हात काढला आणि तिला त्याचा तो बर्थमार्क दिसला आणि तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली.
मीत? ती हळूच बोलली. तसं त्याने होकारार्थी मान हलवली, पण तिने मात्र पटकन त्याला मिठी मारली. तसा तो गालातच हसला आणि त्याची मिठी अजूनच घट्ट केली त्याने. पण थोड्या वेळाने तिला काहीतरी क्लिक झालं आणि तिने त्याला तिच्यापासून दूर ढकललं. मला नकोय तुम्ही, जा इथून, ती ओठांचा पाऊट करत बोलली. आता हिला अचानक काय झालं? आत्ता तर बरी होती. तोच बोलला. त्याला काही कळत नव्हतं. जानू, काय झालं? तू अशी का वागतेस? मी आता काय केलं डिअर? त्याने विचारलं. मी कशी वागते हां? खरंच? आणि तुम्ही कसे वागलात माझ्यासोबत? आठवत नाही का? हां? ही जा तुम्ही, जा ना. ती आहे ना, काय नाव आहे बरं तिचं? हां सानू. तिच्यासोबत रंग खेळा तुम्ही. हां, असाही पहिला रंग तर लावला ना तिने तुम्हाला? ती हसून बडबडत होती. अमितला कळत होतं तिला भांग चढली आहे, पण तरी जे बोलत होती ते मात्र खरंच बोलत होती ती. त्याला वाईट वाटत होतं, कारण त्याला पण त्याच्या जानच्या हातूनच पहिला रंग स्वतःला लावायचा होता. म्हणून तर तोंड स्वच्छ धुवून आला होता तो. जान, तुला माझ्या हातून पहिला रंग लावायचा आहे ना डिअर? मग बघ, मी आहे इथे, प्लीज कम क्लोजर, तो तिला बोलला. त्याला तिच्यावर खूप जास्त प्रेम येत होतं, कारण आज अजूनही तिने कोणाकडूनच रंग लावून घेतला नव्हता. ती वाट पाहत होती त्याचीच. नाही, आता मला नाही लावायचा आहे रंग तुमच्याकडून. जा तुम्ही, मी कट्टी आहे तुमच्याशी, मला नाही बोलायचं आहे. तुम्हाला माहीत आहे, आज मी तुमच्यासाठी इतकी छान तयार झाले. हा घागरा चोळी घातला फक्त तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी. मला माझ्या पूर्ण शरीरावर फक्त तुमच्या प्रेमाचा रंग हवा होता. किती वाट पाहिली होती मी ह्या दिवसाची. पण तुम्ही काय केलं? गेले त्या सानूकडून रंग लावायला. आता मला पण मग तुमच्या हातून रंग नाही लावायचा आहे. जा तुम्ही. ती बोलत तर हसून होती, पण डोळे मात्र पाणावलेले तिचे. पण तिचे शब्द ऐकून त्याला कसं तरीच झालं आणि त्याने तिला स्वतःजवळ ओढून घट्ट मिठीत कैद केलं. ती मात्र झटपटत होती त्याच्या मिठीतून बाहेर पडण्यासाठी. सोडा मला, ती जोर लावत होती, पण त्याची मिठी मजबूत होती. शेवटी तिने पण मग प्रयत्न करणं सोडून दिलं आणि तशीच त्याच्या मिठीत स्वतःला झोकून दिलं. बराच वेळ तो तिला मिठीत घेऊन होता. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तो बोलला, आय एम सॉरी जान. तशी ती पण थोड्या वेळाने शांत झाली. जानू, आय वॉन्ट टू कलर यू, द कलर ऑफ आवर लव्ह. आय वॉन्ट टू पेंट यू विथ द कलर ऑफ माय लव्ह. मे आय? जानू, मला तुला रंग लावायचा आहे, आपल्या प्रेमाचा रंग. आपल्या प्रेमाच्या रंगाने तुला रंगवायचं आहे. प्लीज मला हे करू दे. तो खूपच सॉफ्ट आवाजात बोलत होता आणि तिचे हार्टबीट्स वाढवत होता. तशी ती त्याच्यापासून थोडी बाजूला झाली आणि खाली मान घालून उभी राहिली. तसा तो हसला, कारण त्याला तिचा इशारा मिळाला होता. त्याने आता तिला निरखून पाहिलं तर खरंच तिने खूपच छान असा व्हाईट कलरचा घागरा चोळी ड्रेस घातला होता, ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. त्यात तिने भांग पण प्यायली होती, त्यामुळे तिचे ते एक्सप्रेशन्स पण खूपच क्यूट वाटत होते त्याला. तो तिच्या जवळ गेला. त्याने तिच्या हनुवटीला त्याच्या बोटाने पकडून वर उचलले. जान, ओपन युअर आईज माय डिअर. तो बोलला तसे तिने हळूहळू तिचे डोळे उघडले. तो हसला आणि तिच्या दोन्ही गालावर हळूवार त्याचे ओठ टेकवले त्याने. तशी ती किंचित हसली. त्याने मग बाजूच्या प्लेटमधून लाल रंग दोन्ही हातात घेतला आणि तिच्या दोन्ही गालाला लावला. तसे तिने डोळे मिटले. हॅपी होली जान, तो बोलला आणि तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवले त्याने. तशी ती खुदकन हसली. हॅपी होली मीत, ती पण बोलली आणि त्या प्लेटमधून रंग घेऊ लागली. पण त्याने तिचा हात वरचेवर धरला आणि नाहीमध्ये मान हलवली. पण ती मात्र आवासून त्याच्याकडे पाहू लागली. पुन्हा राग आला तिला त्याचा. पण तो राग थोड्या वेळासाठीच राहिला, कारण त्याच्या दुसऱ्या क्षणाला त्याने तिला स्वतःजवळ ओढून मागून मिठीत घेतलं. आता त्याने तिच्या खांद्यावर त्याची हनुवटी ठेवली आणि एकदा तिच्या एका गालाला तर नंतर तिच्या दुसऱ्या गालाला स्वतःचा गाल घासून त्याने स्वतःला रंग लावून घेतला. तशी ती मात्र आतून सुखावली. त्याने मागून तिच्या मानेवर स्वतःचे ओठ टेकवले आणि एका हाताने तिच्या गळ्यावर आणि कॉलरबोनवर त्याच्या हाताने रंग लावला.
मग त्याचे दोन्ही हात तिच्या दंडावरून खाली येत तिच्या दोन्ही हातांना त्याने रंग लावला. ती मात्र शहारली होती त्याच्या अशा रंग लावण्याने. तिने स्वतःला त्याच्यापासून सोडवून घेतलं आणि थोडी बाजूला झाली. तो तिच्याकडे पाहतच राहिला, पण तिने त्याच प्लेटमधून तिच्या हातात रंग घेतला आणि त्याच्या एकदम जवळ गेली. दोघेही एकमेकांच्या नजरेत पाहत होते. त्याला तिची नजर खूपच नशिली वाटत होती. कदाचित तिने भांग प्यायल्यामुळे असेल, पण तिची नजर आता त्याच्या नजरेतून सुटून खाली खाली येत त्याच्या छातीवर आली होती. तिने थोडं झुकून त्याच्या त्या भारदस्त छातीवर तिचे ओठ टेकवले आणि एक डीप किस केला. तसा तो मात्र शहारला. तिने मग एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि हसली ती. मग स्वतःच्या हातात असलेला रंग तिने त्याच्या छातीवर लावला आणि त्याच्या पूर्ण छातीवर, पोटावर ती तिचा हात फिरवत तो रंग चोळू लागली. तसे त्याने मात्र डोळे मिटले. आज खऱ्या अर्थाने त्याची होळी साजरी होत होती. त्याची प्रियजनू त्याला तिच्या प्रेमाच्या रंगाने जी रंगवत होती. पण थोड्याच वेळात ती भानावर आली आणि तिथून पळून जाऊ लागली. पण तो पण तिच्या पाठी पळाला आणि तो तिला पकडणार त्याआधीच ती खाली पडली. तो तिच्या समोर उभा होता, पण आता ती खाली पडली होती. तो पण तिच्या पुढ्यात बसला आणि त्याने तिचा पाय स्वतःच्या हातात घेतला. तिने घातलेले पैंजण तो त्याच्या हाताने वाजवू लागला. तशी हसली ती. पण त्याने हातात घेतलेला रंग तिच्या पायाला लावला. त्याचे हात आता तिचा घागरा वर करत वर वर जात होते आणि तिच्या पायांना रंग लावत होते. पण तिचे श्वासाचे ठोके मात्र प्रचंड वाढवत होते. तिने डोळे कच्च मिटून घेतले होते, पण एका ठराविक डिस्टन्सवर तिने त्याचा हात पकडला आणि नाहीमध्ये मान हलवली तिने. तसा तो तिथेच थांबला. आता त्याने तिच्या घागऱ्याला एका बाजूने खोचलेलं तिचं दुपट्ट्याचं टोक त्याच्या हाताने काढलं आणि तो दुपट्टा बाजूला केला. तसा तिचा जीवच घशात आला. ती अजूनही खाली झोपलेली होती. तिचं गोरपान पोट त्याला खुणावत होतं आणि त्यावर तिने लावलेला तो नाजूक कमरपट्टा त्याचा जीव घेत होता. त्याने एकदा त्या कमरपट्ट्यावर त्याचं बोट फिरवलं. तशी एक वीज सळसळली तिच्या पूर्ण शरीरातून. तो त्याची बोटं तिच्या नाभीभोवती फिरवू लागला. तसे तिने डोळे कच्च मिटून घेतले. तो थोडा झुकला आणि त्याने तिथे त्याचे ओठ टेकवले आणि मग तिथला निळा रंग हातात घेऊन तो तिच्या पोटावर लावला. त्याचा हात आता तिच्या पूर्ण पोटावरून फिरत होता आणि तिची थरथर वाढवत होता. त्याचं जेव्हा मन भरलं तेव्हा तो थांबला. त्याने तिला हात दिला आणि उठवलं. तिला तर भयंकर लाज दाटून आली होती. ती त्याच्यापासून नजर चोरून दूर जाऊ लागली, पण त्याने तिच्या हाताला पकडून तिला जवळ ओढलं. जान, अजून झालं नाही आहे माझं. आय वॉन्ट टू पेंट इंच अँड इंच ऑफ युअर बॉडी विथ द कलर ऑफ माय लव्ह. जान, मला तुझ्या शरीराचा एक एक इंच माझ्या प्रेमाच्या रंगाने रंगवायचा आहे. तो बोलला तसा त्याच्या एक एक शब्दाने तिचा रोम रोम पुलकित होत होता. त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि मग तिला मागून भिंतीवर पुश केलं. त्याने तिचे सगळे केस पाठीवरून पुढे सरकवले. आता तिच्या त्या गोऱ्या पान पाठीवरून तो त्याची बोटं फिरवू लागला. तशी तिने पाठ आकसून घेतली. त्याने तिच्या पाठीवर एक किस केला आणि तिच्या पाठीवर असणारा तिच्या ब्लाऊजचं हुक उघडलं. तसा तिचा तर श्वासच थांबला. पण त्याने तिथला रंग हातात घेऊन तिच्या पूर्ण पाठीवर आणि कमरेवर तो त्याचा हात फिरवू लागला. तिला भांगेची नशा तर चढली होतीच, पण त्याच्यापेक्षाही जास्त त्याच्या स्पर्शाची नशा तिच्या अंगात भिनली होती, जी तिला खूपच सुखावत होती. पण आता त्याचा हात तिच्या पोटावर सरकला आणि मग वर वर येऊ लागला आणि तिथे फिरू लागला. तशी ती अजूनच मोहरली. तो त्याच्या प्रेमाच्या रंगाची जणू बरसातच करत होता तिच्यावर. पण थोड्याच वेळात तिच्या भावना अनावर झाल्या आणि वळून तिने त्याला घट्ट मिठी मारली. तसा तो हसला आणि मग त्याने मागून एक एक करून तिच्या ब्लाऊजचे सगळे हुक लावून घेतले. आता तो तिच्याकडे पाहत होता, पण ती काही त्याला नजर देत नव्हती. खूपच लाज चढली होती तिच्या चेहऱ्यावर. छान, माझ्या आयुष्यातली ही सगळ्यात सुंदर होळी होती. तो तिच्याकडे बघून बोलला तशी लाजून ती त्याला बिलगली. ती बोलणार तरी काय होती? तिच्या आयुष्यातली पण तर ही सगळ्यात सुंदर होळी होती. ज्या प्रेमाची आणि रंगांची उधळण तिच्या मीतने तिच्यावर आज केली होती, ते तर ती कधीच विसरू शकणार नव्हती. जान, खुश ना?
तो बोलला. येस मी खूप 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 खुश, ती पटकनच बोलली आणि त्याला बिलगली. तो मात्र गालातच हसला. ॲट द एंड त्याच्या जानूला मनवलं होतं त्याने, म्हणून तो पण खूप 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 खुश होता आज. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.